हॅलो फ्रेंड, इथे ठेवलेले आपण कढई गरम होण्यासाठी. तेल ठेवले आहे गरम होण्यासाठी. जिरे आणि मोहरी टाकून घेते. आपल्याला करायचे टोमॅटो चटणी. इथं असा भरपूर असा कांदा चिरून घेतलेला आहे, लहान मोठा. आता कांदा टाकून घेऊया. तेलामध्ये आणि जिरे मोहरीमध्ये एकजीव करून घेऊया. कांद्याला छान असं खालीवर करून घेऊया. कांदा थोडा थोडा भाजून होय लागलेला आहे. तिथे घेतलेले टोमॅटो चिरून, जेवढा कांदा घेतलाय तेवढेच टोमॅटो घेतलेले. जेवढं भाजीला मीठ लागते तेवढं टाकून घेते, म्हणजे कांदा भाजण्यामध्ये घेते. जरा मीठाने जरा पटकन भाजतो कांदा. कांदा आपला भाजून झालेला आहे. आता आपण टोमॅटो टाकून घेऊया, मग मसाले टाकूया. टोमॅटो टाकून घेतलेले आहे. आता कांद्यामध्ये एकजीव करूया. पटकन मी कढई घालूया जरा. सुरुवातीला तर मीठ टाकलेलं आहे. आता पाणी सुटेल जरासं कांदा आणि टोमॅटोचं. तिथं भाजलेले शेंगदाणे आणि 4-5 लसणाच्या पुड्या घेतलेले. आता दोन्ही एकजीव करून बारीक करूया आपण. शेंगदाणे आणि लसूण बारीक केलेला आहे, थोडा आबडधोबड केलेला आहे. थोडीशी हळद टाकूया सुरुवातीला. मग लाल तिखट टाकूया जेवढं लागतं तेवढं. अगदी थोडा काळा मसाला पण टाकूया. काळ्या मसाल्यानं चव छान येते. अगदी थोडीशी साखर टाकते, चव छान येते. गोड आंबट तिखट अगदी थोडीशी टाकली. साखर कुणाला आवडत आहे साखर टाका, नाही तर गोड पण टाकलं तर चालतंय. जेवढा लागतोय ते शेंगाचा कूट टाकूया. आवडीनुसार टाका शेंगाचा कूट पण. बिगर शेंगाच्या कुटाची पण छान होती टोमॅटो चटणी. आता कोथिंबीर टाकूया. आपली टोमॅटो चटणी झालेली, खाण्यासाठी तयार. आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.